यू नो माय लायब्ररी काय होती, माझी लायब्ररी ही होती. ही आहे स्मशानभूमी 1, 2 आणि ही आहे माझी लायब्ररी. रेझिग्नेशन दिल्यानंतर मी आनंद शोधत होतो की रेझिग्नेशन दिल्यानंतर मी असं करीन तसं करीन, पण ॲक्च्युअलमध्ये तसं काही झालेलंच नाही आहे. मी अभ्यास करूशी वाटत नव्हता. ऑल द डे मला फक्त बँकेतली कामं आठवायची आणि मी दिवसभर जे काम करायचो ते काम माझ्या डोक्यात राहायचं आणि इव्हन मी जर दुपारचा झोपलो तरी मला स्वप्न. नमस्कार मित्रांनो, मी सुशांत गायकवाड आणि तुम्ही बघत आहात स्टबबॉर्न बँकर. मित्रांनो, व्हिडिओ खूप दिवसांनी बनवतो आहे. आय थिंक अराउंड 28 जूनला मी व्हिडिओ बनवला होता आणि तेव्हा 27 तारखेला रिझाईन दिलं होतं आणि 28 तारखेला सकाळचा व्हिडिओ बनवला होता. जस्ट टू इन्फॉर्म यू ऑल गाईज की मी रिझाईन दिलेलं आहे आणि नोटीस पिरियड पण सर्व करून मी तेव्हा घरी निघालो होतो ॲक्च्युली. आणि आज आय थिंक 24 आहे. ऑलमोस्ट 1 महिना होत आलेला आहे की मी आयडली घरी बसतो आहे, काही काम करत नाही आहे. आणि सुरुवातीला खरं तर 4 ते 5 दिवस नव्हे, 4 ते 5 दिवस पण नव्हे, ऑलमोस्ट 1 ते 1.5 आठवडा माझा दिवस खरंच खूप अवघड जायचा की मला जमतच नव्हतं की घरी आयडली बसायचं कसं. अभ्यास करूशी वाटत नव्हता. ऑल द डे मला फक्त बँकेतली कामं आठवायची आणि मी दिवसभर जे काम करायचो ते काम माझ्या डोक्यात राहायचं आणि इव्हन मी जर दुपारचा झोपलो तरी मला स्वप्न पडायचं की मी कस्टमर डिलिंग करतो आहे किंवा कॅशमध्ये बसलो आहे किंवा जो स्टाफ आहे त्यांच्याशी काहीतरी माझं विचार विनिमय चालले. अशी स्वप्न मला ऑलमोस्ट 8 ते 10 दिवस पडत होती. त्याच्यानंतर गोष्टी सुरळीत व्हायला लागल्या. त्याच्यानंतर गोष्टी मी अभ्यासाकडे वळवायचा प्रयत्न केला, परंतु अभ्यास तर अजूनसुद्धा होत नाही आहे. ऑलमोस्ट मला 1 महिना झालेला आहे, परंतु मी ॲक्च्युली आय थिंक मी एक्सक्यूज देते हा, पण एक्सक्यूजपेक्षा मला महत्त्वाचं वाटतं की माझं मनच लागत नाही आहे. आय एम वेटिंग फॉर माय नेक्स्ट कॉल. मी रिझाईन दिलं होतं महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये जॉईन करण्यासाठी खरं तर, आणि ॲक्च्युली काही अनफेवरेबल गोष्टींमुळं मला ते 24ला जायचं होतं. ते न जाता आल्यामुळं मला आज असं घरी बसावं लागतं आहे. ठीक आहे, मी माझी लाईफ एन्जॉय करतो आहे. मी आता गेले 8 ते 10 दिवस झालं मला नॉर्मल वाटायला लागलं सगळं. मी घरच्यांसोबत चांगल्या प्रकारे लाईफमध्ये क्वालिटी टाईम स्पेंड करतो आहे मी. मला त्याचा आनंद आहे. पण तरीसुद्धा मनामध्ये एक खंत राहते आहे की IDBI सोडली आणि दुसरीकडं जॉईन करता न येतामुळे जो एक एम्प्टी स्पेस तयार होतो आहे तो माझा फील होत नाही कशातूनच. त्याच्यामुळं मग विचार केला की असंही करमत नाही, तो एक यूट्यूबचा व्हिडिओ बनवावा आणि तुमच्याशी संवाद साधावा आणि तुम्हाला ह्या गोष्टी सांगाव्यात की अशा प्रकारे रेझिग्नेशन दिल्यानंतर मी आनंद शोधत होतो की रेझिग्नेशन दिल्यानंतर मी असं करीन तसं करीन, पण ॲक्च्युअलमध्ये तसं काही झालेलंच नाही आहे. मी माझी जी लायब्ररी होती त्या लायब्ररीमध्ये येतो आहे, बसतो आहे दिवसभर. आणि तर मी जी प्रिपरेशन स्टेजमध्ये असताना मी इथे येऊन अभ्यास करायचो, मी इथे येऊन दिवस घालवायचो. तर त्याच प्लेसला मी परत एकदा माझा सवंगडी जो आणि साथीदार बनवलेला आहे. मी पुन्हा एकदा तेच रुटीन चालू केलेलं आहे. मी दिवसभर इथे येऊन बसतो आहे. ऑलमोस्ट दिवस नाही म्हणू शकत आपण, पण ऑलमोस्ट दिवस म्हणू शकतो की लगभग जातो आहे माझा वेळीचा. आणि मी इथे येऊन मग ते रील्स बघतो आहे, शॉर्ट्स व्हिडिओ बघतो आहे, समटाईम्स अभ्यासाचं बघतो आहे, शेअर मार्केटचं बघतो आहे, जस्ट टू फील दॅट स्पेस. ओके. आणि अशा प्रकारे दिवस घालवतो आहे. आय एम स्टील वेटिंग फॉर माय जॉईनिंग कॉल फ्रॉम महाराष्ट्र ग्रामीण बँक अँड आय एम होपफुल that in coming months, in coming weeks, I'm gonna have that email dropped in my mailbox. असो, ज्यांनी कोणी RRBचे फॉर्म भरलेले आहेत मनापासून शुभेच्छा तुम्हाला. आणि योग्य प्रकारे अभ्यास मॉक टेस्ट देऊन जा आणि जे नवीन सेक्शनल टाईम इंट्रोड्यूस केलेले आहे त्याचा पण थोडासा सराव करा याच्या आधी. आणि बेस्ट लक फॉर युअर एक्झाम्स, बोथ RRB क्लर्क अँड फॉर PO. ओके, सो बाय.